नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बीडमधून. बीडमध्ये आज डीपीडीसीची बैठक होते. अजित पवार जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेत. डीपीडीसी बैठकीआधी सर्व शासकीय विभाग प्रमुखांशी अजित पवार चर्चा करणार आहेत. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, सुरेश धस देखील बैठकीसाठी दाखल झाले, तर सोनवणे देखील बैठकीसाठी दाखल असल्याची माहिती आहे. संदीप क्षीरसागर देखील बैठकीसाठी दाखल झाले. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून. दत्ता, काय अधिक माहिती आहे बैठकीसंदर्भात? नक्कीच प्रणिता, बीडच्या पालकमंत्री पदावरून वाद उद्भवल्यानंतर बीडचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांनी स्वतःकडे घेतलं होतं आणि ते पहिल्यांदाच आज बीड शहरामध्ये आलेले आहेत. बीड शहरामध्ये आल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत आणि साधारणपणे 10 वाजता या डीपीडीसीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बीड जिल्ह्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जे 600 कोटी रुपये देण्यात येतात, त्या 600 कोटी रुपये कुठल्या विभागाला द्यायचे, कुठल्या तालुक्यांना द्यायचे, कुठल्या परिसराला द्यायचे याचं आज नियोजन केलं जातं. आणि या बैठकीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित असतात. त्यांच्या पद्धतीने त्यांच्याकडून ज्या काही मागण्या येतात त्यानुसार पालकमंत्री या सगळ्या पैशांचं जे आहे ते नियोजन करत असतात. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आपण गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्हा हा प्रचंड मोठ्या चर्चेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती जे काही आरोप केलेले आहेत त्यामुळे धनंजय मुंडेंचं पालकमंत्रीपद हुकलेलं आहे. मात्र डीपीडीसीची बैठकीच्या काही वेळ आधीच सुरेश धस यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांनी पाठीमागच्या डीपीडीसीच्या कालावधीमध्ये 37 कोटी 70 लाख रुपयाची बोगस बुले विचलल्याचा सुद्धा आरोप केला होता. दुसऱ्या बाजूला त्यांच्यावरती हार्वेस्टर घोटाळ्याचा सुद्धा जो आहे तो आरोप झाला होता. आणि या सगळ्या आरोपानंतर जे महिनाभर सातत्याने जो काही बीड जिल्ह्यामध्ये गोंधळ राडा सुरू होता, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज अजित पवार आणि सुरेश धस या बैठकीच्या निमित्ताने आमने सामने येत आहेत. बैठकीच्या निमित्ताने आमने सामने आल्यानंतर काय घडतं याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दुसऱ्या बाजूला ज्या आक्रमकतेने सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केलेले आहेत, आजच्या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये सुद्धा सुरेश धस हे आपले सगळे मुद्दे उचलतात का, त्याला धनंजय मुंडे कसा प्रतिसाद देतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे बीडची जी आजची बैठक आहे ती सुद्धा वादळी ठरण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते. त्याचबरोबर पंकजा मुंडे या सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत. त्या सुद्धा त्यांचे काही महत्त्वाचे मुद्दे, निधीची मागणी जी आहे ती करू शकतात. इतर जे काही आमदार आहेत ते सुद्धा आपली निधीची मागणी करू शकतात. त्यामुळे सुद्धा काही काळ गोंधळ निर्माण होतो का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. एकूण काय तर बीडची आज जिल्हा नियोजन समितीची ही जी बैठक आहे ती वादळी ठरण्याची शक्यता आहे. नक्कीच. आणि या बैठकी संदर्भातील अधिक अपडेट दत्ता तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.